जुना नाद बोलतात ना. बघा मित्रांनो इथं गाडी पण विजय झाले आणि मी बघू शकता बाबा शेकड्यावरती आहे. जुना नाद वाटतंय म्हणतात. एनडी शेटचा भाऊ आहेत ते. अच्छा एनडी शेट यांचा भाऊ आहेत बघा. टायगर आहे शेटचा. सरकार यांचा टायगर जिंकलाय बघा मित्रांनो. यो काय साहिल भाऊ आम्ही सोबतच आलो. थांबा टायगरला सोडतो लगेच आलो. मित्रांनो बघा आत्ताच नुकताच गाडी धावली आणि त्याच्यामध्ये बघा विजय पण घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला दिसत असेल बैलांवर आपल्या बैलांचा टायगर आणि दुसरा काय तर दादा आज गाडी कशी जमून आली तर काय सांगाल आजचा गुलालाबद्दल. कारण की आज चांगल्या प्रकारे गुलाल घेतलेला आहे आणि दादा सरकार एनडी शेट यांचं नाव खूप मोठं आहे आणि त्यांचा टायगर पण एक चांगल्या प्रकारे नाव करतो मुंबईमध्ये. काय सांगाल. ही गाडी कशी काय झाली म्हणजे कशी जमून आली ही गाडी व्हॉट्सअपला तर छान गाडी. तर याच्या व्यतिरिक्त आधी पण तुम्ही आले होते का इथे मैदानावरती तर काय सांगाल या मैदानाचा तुमचा लागोपाठचा तिसरा गुलाल आणि हॅट्रिक पण आहे. तर काय सांगाल 3 लागोपाठचे गुलाल घेतल्याबद्दल. आज कोण होता गाडीवरती काय सांगाल. एक जितू ड्रायव्हर पण एक भरोशाचा ड्रायव्हर नेहमीच चांगल्या गाडी हाकलत असतो तोच असतो का. तर आज बघतोय तुमच्या सोबत खूप सारी मंडळी आहे मित्र परिवार. तर कुठून आलेले ते सांगा ना. मित्रांनो भाऊ तुम्ही काय सांगाल आज मैदानाबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल. आज मैदान चांगलं आहे कारण आज सर्व नामांकित नंदी आले आहेत आज मैदानामध्ये आणि आज पहिलं जे मैदान झालं त्याच्यापेक्षा आजचा मैदान हा खूप मोठा झाला आहे. तर काय सांगाल आज शेट नाही आले मैदानाला पण तुमचे नंदी नेहमीच दिसतात म्हणजे आपण बंद केलेला पण जसं टायगर गुलाला तरी शेटला पण आता हळूहळू सवय लागले आणि मला तर वाटतं भविष्यात शेट पुन्हा येतील मैदानात. तर नक्कीच जो नाव म्हणजे दुसऱ्या बैलाने नाव केलेलं आहे तुमच्या आपले रायफलने तसंच हा पण नाव करतो. याचा उज्ज्वल भविष्य काय सांगाल तुम्ही याच्याकडून. हा बैल एकदम जिद्दीचा बैल आहे. जसा रायफल कधी शेटची मान खाली नाही घातली तसंच आहे. अजूनपर्यंत या बैलाची गाडी नाही पडली आणि मी पण आमच्या भूषण दादाचे पण आभार मानीन कारण आमचा पायरा नव्हता झाला. माझी गाडी जमलेली. भूषण दादाला मी कॉल केला दादा आमच्याला पायरा पाहिजे म्हणून आणि भूषण दादाने मला एका कॉलवरती पायरा दिला. दादा काय सांगाल एका शब्दावरती मुंबईमध्ये नियोजन घडवणं पण एक खूप कठीण काम आहे आणि तुम्ही एक म्हणजे एका मिनिटामध्ये पायरा पण घडवला. मी तर भूषण दादालाच पहिले सांगितलं विचार सगळ्या श्री भूषण दादाला जाईल कारण त्यांनी जर मला बैल दिला नसता कारण गाडी जमलेली आमची दुसरा आणि बैल सांगू त्याचा दुसरा होता तर त्यांनी मला बैल दिला म्हणून गाडी झाली आमची आणि तेवढा टायगर मला थोडीच तोड आपण बजावून देखील पाहिला. नक्कीच दादा आता बघा ना मुंबईचा खेळ एकदम मैत्रीपूर्वक शर्ती होतात आणि तुम्ही बघता कुठल्याही प्रकारचा जल्लोष वगैरे काहीच नाही असं म्हणजे सिंपल एकदम गुलाल टाकला आणि एकदम मैत्रीपूर्वक शर्यत झाली. आम्हाला शेटने सांगितलेलं आहे की हार हो जीत हो कधीच जल्लोष करायचा नाही किंवा कोणाला चिडवायचा नाही. खेळ आहे खेळाप्रमाणे खेळायचा आणि मैत्री खेळायचा. आजची पण आमची मैत्री पूर्ण झाली. तो पण माझा मित्र सर्व आणि तो पण देखील या बैला त्याला पण आम्ही पायरा देणार आहे टायगरचा आणि आम्ही ह्याच्या पुढे पण मैत्रीपूर्ण शर्यती करू. दादा आज म्हणजे आज खूप मोठी टीम आहे तुमची बघतोय. काय सांगाल त्यांच्याबद्दल कारण की हा खेळ बोलला तर एक टीमचा खेळ आहे. सर्व नियोजन करून एकत्र केल्याने गुलाल वगैरे आणि सक्सेसफुल होतं या क्षेत्रामध्ये. मेहनत तर खूप आहे. आमच्या बाबांची मेहनत आहे किरणदादाची मेहनत आहे दत्तानाची मेहनत आहे अजून खूप आहेत. रोहितदा असतील आदिदा असेल सुरेशदा असतील खूप हे आपलं आपण बोलतो आम्ही दिसतोय समोर पण जे मागची मेहनत आहे ती आम्ही अशी इथे दिसणार नाही कारण याला घडवायला पण खूप मेहनत लागली ती आमच्या सर्व सहकार्याने केली. नक्की दादा तुम्ही बोलले बघा आपण बघतो टॉपचे नंदी तर आम्ही कोण पण घेतो एवढे रक्कम देऊन पण एक छोटासा म्हणजे नंदी घेऊन म्हणजे नंबर मधला पण नसतो त्याला एक घडवण्यामागे पण खूप मोठी म्हणजे कसरत असते आणि ते कसरत घेऊन तुम्ही एक नंदी घडवला. आता नंदी घडवायचा म्हणजे जो मेहनत करतो त्याला फळ भेटणार.
असं नाही की मोठा बैल घ्यायला पाहिजे, तुम्ही छोटा बैल घ्या, त्याला गाडवा चांगल्या पायऱ्यात पळवा, डायरेक्ट मोठ्या पायऱ्यात नका पळू, हळूहळू वरती जा, एक दिवस नक्कीच तुमचं नाव होईल. नक्की दादा, आता तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि पुढील कसं काय असेल नियोजन वगैरे? आता चिडकालचं पण नियोजन झालं आणि 21 तारखेचं पण नियोजन झालेलं आहे बैलाचा, आणि बैल आता दोन्ही मैदानात मोठ्या पायऱ्यात दिसणार. दादा बघा ना, आता 16 तारखेला जो मैदान येत आहे तो अखंड महाराष्ट्राचा आवडता मैदान आहे पुसेगाव. तर त्याच्याकडे काय नजर तुम्ही ठेवलेली आहे का? म्हणजे काय मोठा बैल जाणार, रायफल तिथे 100% पळणार, आणि असे आम्हाला यावर्षी पण तो हिंदकेसरी होणार. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. आणि शेठ काय सांगाल तुम्ही, 2 शब्द तुमच्याबद्दल काय सांगाल? आज तुमच्या पण बैलांनी गुलाल घेतलेला दादा. काय सांगाल याचा, म्हणजे आतापर्यंत केलेली कामगार कशा प्रकारे, म्हणजे कुठे कुठे गुलाल घेतलेले? आता बघितलं याच्यासोबत आपल्या टायगर सोबत पळाला, आणि याच्या व्यतिरिक्त पण आधी कुठे शर्ती केलेल्या थोडंसं? दादा तुमची घरची गाडी एकदम चांगल्या प्रकारे पळते, पण तुम्ही आज दादांच्या शब्दा खातीर एक पायरा घडून आणला, काय सांगाल? द्यायला लागतं, मैत्री झोपली तर छत्र आहे, कारण की आपली घरची गाडी बनवून त्यांनी बैल मागितला, बैल दिला. नक्कीच आज गुलालामध्ये तर कशा प्रकारे जरा स्पॉल लावला तो सांगा ना आम्हाला. मी बघायला नव्हतो, पण थोडीफार इन्फॉर्मेशन सांगा आम्हाला. बैलाला समोर गाडी असली ना, बैल गाडी आहे तेवढा बोलते. ही रानाबद्दल काय वाटतं तुम्हाला? तुम्ही म्हणजे तुम्हाला एक चांगला गुलाल तुम्ही घेत असता या रानावर. ही पाठी आहे ना, या पाठीवाली बैलाची एकच गाडी पडली वासराची. जिथून बैलांनी इथं आणली तर बैलांना गुलालच नाही. आपण बघतो पाठी आहे ना एकदम शॉर्ट आहेत, तर कुठे असं म्हणजे जे स्पीडवाली बैलं असतात त्यांना म्हणजे लॉंग पाठी लागते आणि म्हणजे पुढे वाढतात असं. असं काय ना, बैलाला कुठली पण गाडी बैल तेवढं, जेवढी बैलाला गाडी चिपकून तेवढा बैल सुद्धा म्हणजे निकाल घ्या. आज कोण कोण आहे तुमच्यासोबत? तुमची मित्र? हा ग्रुप आहे. नियोजनाचा बादशाह मित्रांनो बघा, हे नंदी सोबत आलेले ग्रुप, खूप मोठा ग्रुप आहे त्यांचा. जो नियोजन करेल तो करा. ओके, तर तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मुलाखत घ्यायला तुझा धन्यवाद.